महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. दहशतवाद विरोधाच्या लढाईत रशिया भारतासोबत. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन. भारताला दिला पाठिंबा. पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक संपन्न. जवळपास पाऊण तास चर्चा. दिल्लीत घडामोडींना वेग. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांची बैठक. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात चर्चा. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक. भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपाननं दिलं आश्वासन. पाकिस्तानला भूकंपाचा धक्का. पाकिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. तजाकिस्तान शहरानजीक भूकंप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसंदर्भात 1.5 तास चर्चा. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार. सध्या तरी 2100 रुपये देणं अवघड. मंत्री संजय शिरसाटांनी सांगितली वस्तुस्थिती. राज्यातील विविध भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीट. चाळीसगावसह जालना संभाजीनगरलाही झोडपलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती. अकोटकर समितीचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे सादर. पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबद्दल समिती सकारात्मक. हायकोर्टात पुढील सुनावणी 9 जूनला. यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी. 12वीचा निकाल 91.88%. कोकण विभागात 96.67% अव्वल, तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल. वैभवी देशमुखला 85.33% गुण.